श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि आध्यात्मिक विषय पाहणार आहोत. पितरांची सेवा कशी करावी. आपल्या जीवनात जे काही चांगलं वाईट घडतं त्यामध्ये आपल्या पूर्वजांचा म्हणजे पितरांचा मोठा वाटा असतो. पित्र प्रसन्न असतील तर घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, पण तर ते नाराज असतील तर अनेक अडचणी, अडथळे आणि मानसिक त्रास निर्माण होऊ शकतो. पित्र म्हणजे आपले आई वडील, आजी आजोबा आणि आपल्या कुलातील सर्व पूर्वज असतात. त्यांनी आपल्यासाठी खूप त्याग केलेला असतो, त्यामुळे त्यांचे स्मरण आणि सेवा करणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. धर्मशास्त्रानुसार पितरांची कृपा असेल तर देवांची कृपा सहज मिळते असे मानले जाते. म्हणूनच पितरांची सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आता पितरांची सेवा करण्याचे काही सोपे आणि प्रभावी मार्ग पाहूया. पहिला मार्ग आहे श्राद्ध आणि तर्पण करणे. पितृपक्षात श्राद्ध करणे खूप महत्त्वाचे आहे. श्राद्ध म्हणजे आपल्या पितरांना श्रद्धेने अन्न आणि जल अर्पण करणे. तर्पण केल्याने पितरांना तृप्ती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. दुसरा मार्ग अन्नदान करणे. गरजू लोकांना, साधूंना, ब्राह्मणांना किंवा भुकेल्यांना अन्न देणे हे अत्यंत पुण्याचे काम आहे. असं मानलं जातं की आपण दिलेलं अन्न पितरांपर्यंत जातं. विशेषतः कावड्याला अन्न देणे हे पितरांचे प्रतीक मानले जाते. तिसरा मार्ग पाणी अर्पण करणे. दररोज सकाळी स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ देताना पितरांच्या नावाने पाणी अर्पण करावे. त्यामुळे पित्र समाधानी राहतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. चौथा मार्ग चांगले कर्म आणि सद्वतेने ठेवणे. पितरांना सर्वात जास्त आनंद होतो तो आपल्या वागणुकीमुळे. जर आपण प्रामाणिक, दयाळू आणि सत्यप्रिय राहिलो तर पित्र नक्की प्रसन्न होतात. पाचवा मार्ग पिंपळाच्या झाडाची पूजा करणे. पिंपळाच्या झाडात देव आणि पितरांचा वास मानला जातो. अमावस्येला किंवा शनिवारी पिंपळाला पाणी घालणे, दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते. सहावा मार्ग गायीला अन्न देणे. गायीला रोटी किंवा चारा देणे हे देखील पितरांना प्रिय असते. सातवा मार्ग वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे. घरातील आई वडील, आजी आजोबांचा आदर करणे म्हणजे जिवंत पितरांची सेवा आहे. आठवा मार्ग दान आणि धर्म करणे. कपडे, अन्न, पैसे यांचे दान केल्याने पित्र आनंदी होतात. आता काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. पितरांचा अपमान कधीही करू नका. श्राद्धाच्या दिवशी मांस, मद्य आणि वाईट सवयीपासून दूर राहा. घरात नेहमी शांतता आणि सकारात्मक वातावरण ठेवा, कारण जेथे भांडण असते तिथे पित्र टिकत नाही असे मानले जाते. पित्र प्रसन्न असतील तर जीवनात अनेक चांगले बदल दिसून येतात. घरात सुख, शांती आणि समाधान वाढते. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात. नोकरी, व्यवसाय आणि कामात यश मिळू लागते. आरोग्य सुधारते आणि मानसिक शांतता प्राप्त होते. मित्रांनो, पितरांची सेवा ही फक्त एक परंपरा नाही तर आपली जबाबदारी आहे. त्यांना दररोज स्मरण करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि चांगले कर्म करत राहा. लक्षात ठेवा, पितरांची कृपा असेल तर जीवनातील अडचणी आपोआप कमी होतात आणि घरात आनंद, समाधान आणि समृद्धी येते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.